संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी सोबत आम्ही गेलो होतो। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत आम्ही अलायन्स केली होती आणि बीडच्या भागात आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात त्यांचे उमेदवार निवडून आले। अनेक सभा मी त्यांच्यासाठी घेतल्या, आदरणीय शरद पवार साहेबांसोबत सभा घेतल्या आणि त्यामुळे महाविकास आघाडीला मोठं यश निर्माण झालं। महाराष्ट्रातला जो आंबेडकरी समूहाचा जो मताचा टक्का होता तो 50% वळवण्याचं काम ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून आम्ही केलं। पण दुर्दैवाने 2 जागेचा प्रस्ताव त्यांनी स्वतः मागितला होता आणि त्यातली 1 जागा सुद्धा त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या नव्या चेहऱ्यासाठी सोडण्याची त्यांनी कसली तसदी दाखवली नाही। हे दुर्दैव आहे। दुर्दैवाने मी ऊसतोड मजुराचा मुलगा आहे। माझा चुलता, माझा बाप, माझे नातेवाईक कुणी मंत्री, आमदार, खासदार नाहीत आणि म्हणून कदाचित मला नाकारलं असावं असं मला त्या ठिकाणी शक्यता वाटते। महाराष्ट्राचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत जयंत पाटील साहेब, ते जयंत गोडबोले साहेब आहेत का काय समजत नाही। त्यांनी प्रस्ताव घेतला परंतु पुन्हा विधानसभेच्या तोंडावरती आमच्याशी चर्चा करणं सुद्धा त्यांनी टाळलं। तर हे अतिशय चुकीचं आहे असं मी या माध्यमातून जाहीर करतो आणि आंबेडकरी समूहाला कायम वापरायचं आणि सत्ता एकदा हातात आली की आत्मविश्वासाच्या बळावरती त्या ठिकाणी नाकारायचं। हे जे काही सुरू झालेलं हे थांबलं पाहिजे आणि म्हणूनच आमच्या मताचा वारंवार वापर होऊ नये या अनुषंगाने आज आम्ही मोठी भूमिका घेतलेली आहे। आदरणीय छत्रपती संभाजीराजे हे आम्ही आमचं भाग्य समजतो की छत्रपती शाहू महाराज आज जे आम्ही उभा आहेत, स्वाभिमानाची ही ताटमान आहे ती केवळ या ठिकाणी छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या विचारधारेमुळे आम्ही स्वाभिमानाने या ठिकाणी जगतो आणि त्यांचेच वंशज म्हणून आम्ही राजांकडे खूप आदराने पाहतो। आज या राज्याला परिवर्तनाची गरज आहे आणि ती परिवर्तनाची शक्ती जर कुणात असेल तर ती आदरणीय छत्रपती संभाजीराजे यांच्यातच आहे। कारण इथं कुटुंबशाही नाही, इथं परिवारवाद नाही, इथं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याची ही भूमिका आहे। मला आनंद वाटतोय की ह्या परिवर्तन महाशक्तीसोबत जे काही बच्चू भाऊ असतील, आमचे राजू शेट्टी साहेब असतील, एक कामगाराचा नेता आहे, एक शेतकऱ्यांचा नेता आहे, एक बहुजनांच्या सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य जिवंत ठेवण्यासाठी लढणारे राजे आहेत आणि त्यांच्यासोबतच इथल्या दलित, आदिवासी, मुस्लिम, गरीब, मराठा यांच्यासाठी सातत्याने आम्ही जो लढा उभा करतोय तो लढा आता एक व्यापक परिवर्तन महाशक्ती या नावाखाली आज पूर्ण झाला असं मला आत्मविश्वास या ठिकाणी वाटतोय आणि म्हणून आम्ही मोठ्या ताकदीने या राज्यात परिवर्तन घडवणार आहेत। पहिली आणि दुसरी अशी कोणतीही आघाडी नाही, महायुती, महाविकास आघाडी हे एका माळीचे 2 मणी आहेत। त्यांना असणारं आता नष्ट करणं आणि महाराष्ट्रात नवस्वराज्य निर्माण करणं हाच आमच्या पुढचा या ठिकाणी पर्याय राहिलेला आहे। अनेक मुद्दे आहेत। इंदू मिलचं स्मारक आहे, भीमा कोरेगावचं स्मारक व्हावं यासाठी अजित पवार यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री असताना 100 कोटी दिले असं जाहीर केलं पण 1ही रुपया दिला नाही। ही दिशाभूल त्यांनी केलेली। एवढंच नाही, इंदू मिलचं स्मारक महायुती आणि महाविकास आघाडीने वारंवार आपल्या जाहीरनाम्यात आणलं पण त्या जाहीरनाम्याचा या ठिकाणी कोणतंही अंमलबजावणी केली नाही। तर इंदू मिलच्या नावाखाली कायम मतं मिळवण्याचं काम त्यांनी करून आंबेडकरी समूहाची दिशाभूल केली। त्याच्या आधी सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक मोठं उभा केलं पण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभा केलं नाही। दीक्षाभूमीला 12 एकर जमिनीची गरज आहे, त्याच्या बाजूची जमीन ती आम्हाला द्यावी अशी सुद्धा आमची भूमिका आहे आणि एक रोजगार, महागाई, सामाजिक न्याय, दलितांचे प्रश्न, गायरान जमीन, घरकुलाचं असणारं आणि सामाजिक न्यायाचा निधी इतरत्र जो वळवला जातो या व्यवस्थेच्या माध्यमातून तो रोखण्यासाठी स्वतंत्र बजेटचा कायदा झाला पाहिजे। या अशा 15 मुद्द्यांना घेऊन आम्ही आज परिवर्तन महाशक्ती आघाडी सोबत अलायन्स केलंय
आणि राज्यभर आम्ही आदरणीय राजेंसोबत फिरून या ठिकाणी परिवर्तन घडवल्याशिवाय शांत बसणार नाहीत. येणाऱ्या काळात आम्हाला ज्या गुलामीच्या उंबरट्यावरती यांनी उभा केलंय ती गुलामी नाकारण्यासाठी आम्ही परिवर्तन महाशक्तीसोबत आलेलो आहेत. आणि येणाऱ्या या निवडणुकीत त्यांनी आदेश दिला तर मैदानात उतरू, निवडणुका लढू आणि राज्यभर फिरून या ठिकाणी नवी क्रांती आणू असं आश्वासन सुद्धा या माध्यमातून देतो. जय भीम. परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं आज घटक पक्ष म्हणून ऑल इंडिया पॅन्थर सेना आमच्यावर येत आहे. जिने आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपकभाई केदार यांचं मनापासून मी आपलं स्वागत करू इच्छितो. दीपक भाऊनी आपल्या छोट्याशा भाषणात, छोट्याशा आपल्या मनोगतात शाहू महाराजांचं, शिवाजी महाराजांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे कसे संबंध आले विचाराने आणि प्रत्यक्षात. मी दीपक भाऊंना मी सांगू इच्छितो की तुमचा आणि आमचा हा नॅचरल अलायन्स आहे. पण माझ्या मनात नेहमी खंत होती की परिवर्तन महाशक्तीमध्ये हे पूर्ण व्हायचं असेल तर आपल्या बहुजन समाजातला घटक आमच्यावर नव्हता. आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे तुम्ही आमच्यावर जोडल्यामुळं ते पूर्ण झालं असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. पार्लमेंटमध्ये माझं पहिलं भाषण जर आपण पाहिलं असेल तर मी प्रामुख्याने राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केलेला आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी माणगावच्या सभेत ह्याच्या पुढचं बहुजनांचं नेतृत्व, ह्याच्या पुढे देशाचं नेतृत्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करणार असं इतकं मोठं वाक्य रचना त्यावेळी शाहू महाराजांनी केली होती. आणि त्यावेळीपासून राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक नाते. एक नातं मला या प्रसंगी बोलायचं आहे आणि मग मी माझं छोटंसं मनोगत मी थांबवणार आहे. 1917 का 1918च्या दरम्यान नागपूरमध्ये बहिष्कृत समाजाचं अधिवेशन होतं आणि बहिष्कृत समाजाच्या अधिवेशनाच्या साठी बाबासाहेब आंबेडकरांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांना निमंत्रित केलं. शाहू महाराजांनी होकार दिला आणि शाहू महाराजांनी होकार देत असताना थोड्याच दिवसात त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना कळवलं की माझ्या कन्या राधाबाई राणीसाहेब उर्फ अक्कासाहेब महाराज यांची तब्येत जराशी खालवली म्हणून मी काही येऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी परत पत्र व्यवहार केला आणि सांगितलं की मी समजू शकतो महाराज आपल्या कन्यांची तब्येत बरी नाहीये, पण ज्या बहिष्कृत समाजासाठी आम्ही तुम्हाला उद्घाटक म्हणून बोलवलं आणि ज्या बहिष्कृत समाजासाठी जे सगळे समाजातले लोक तिथे येणार हे तुमचं मुलं बाळ नाहीत का? आणि मग शाहू महाराज एवढे घाबरून गेले आणि शाहू महाराज मग त्यांनाही लक्षात आलं की हो खरंच हे माझी मुलं बाळ आहेत. आणि शाहू महाराज त्या नागपूरला बहिष्कृत समाजाच्या अधिवेशनाला जातात. एवढे जुने संबंध आहेत आपले. आणि म्हणून मला नेहमी खंत वाटायची अरे परिवर्तन महाशक्ती स्थापन झाली आणि आमच्याबरोबर आमचा मेन घटक पक्षच नाही आम्हाला. आणि आज तुम्ही आलात. दीपकभाई मी एवढंच सांगू इच्छितो की महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल आणि हित संभाजी छत्रपती तुम्हाला शब्द देऊ इच्छितो आमच्यात निश्चित फरक आहे. आमच्यात निश्चित फरक आहे. स्वतः संभाजी छत्रपती व्यक्तिगत मला तुम्हाला शब्द द्यायचा आहे, जे बोलतो ते करून दाखवतो. उगाच काहीतरी युती करायची म्हणून तुम्हाला बोलवायचं आणि मग नंतर इलेक्शन झाल्यावर संपलं अजिबात नाही. आपलं लॉंग टर्म असोसिएशन पाहिलंय. आपल्याला भविष्यात खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा रुजवायचा आहे, नुसतं राजकारणासाठी नाही तर समाजाचा उद्धार करण्यासाठी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. मला तुमच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि या मोठ्या अपेक्षा नुसतं एका मतदारसंघासाठी नाही, पूर्ण महाराष्ट्र आपण पिंजून काढू. पूर्ण महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून या येणाऱ्या विधानसभेत आपण आपला आवाज दाखवू आणि एक चांगला पर्याय
एक चांगला सुसंस्कृत प्रेम महाराष्ट्राला शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा हा महाराष्ट्र आहे, हा विचार आपण देऊ असं मी या प्रसंगी मुद्दाम सांगू इच्छितो. आणि परत एकदा जे तुम्ही मुद्दे सगळे जे मांडलेले आहेत तिथं आमच्या समोर, त्या मुद्दे तुम्ही मला म्हटले जरा राजे वाचून घ्या. मी म्हटलं वाचायची काही गरजच नाहीये, जे मुद्दे तुम्ही लिहिताय तेच आमचे मुद्दे आहेत. या एक मुद्दा सुद्धा इकडे तिकडचा काही नाही. उलट आणि काही मुद्दे असतील तर आपण आणि ह्याच्यात घालू आणि खऱ्या अर्थाने शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन आपण परत एकदा महाराष्ट्रात जाऊ. आणि आपण दीपक भाऊ केदार त्यांची पूर्ण टीमला मी परत एकदा परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वागत करतो. आणि आजच्या या प्रवेशाची महत्वाची गोष्ट मला आपल्याला सांगावी वाटते की हा प्रवेश फक्त एक अलायन्स घटक वाढवण्यासाठी नाहीये, तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधान भवन असेल किंवा लोकसभा असेल तिथपर्यंत पोहोचविण्यासाठीची महत्वाची मुवमेंट आहे. आज जसं त्यांनी सांगितलं की त्यांनी 2 जागा मागितल्या आणि 2 जागांवरचा एकही प्रस्ताव स्वीकारला नाही. खुल्या दिलाने सांगतो, छत्रपती संभाजी महाराजांचं मन किती मोठं हे अवघ्या महाराष्ट्रानं बघावं. आज दीपक भाई केदारांना आम्ही आमच्या अलायन्स मध्ये घेतलंय आणि याच पत्रकार परिषदेमधून आम्ही शब्द देतो, हा जरी ऊसतोड कामगाराचा पोरगा असला तरी हा विधानसभेत गेला पाहिजे. त्यांच्या फॉर्म भरत असताना ते महाराष्ट्रामध्ये उमेदवार म्हणून जर समोर आले, त्यांना आम्ही दोन्ही मतदारसंघ आजच डिक्लेअर करत आहोत. त्या दोन्हीपैकी ते सांगतील तो मतदारसंघात लढतील. त्यांच्या एबी फॉर्मची रक्कम असू देत किंवा त्यांच्या प्रचार यंत्रणेचा खर्च असू देत, ते स्वराज्य पक्षाचे प्रमुख म्हणून शिवशाहूंचे वंशज म्हणून सर्व खर्च छत्रपती संभाजी महाराज करतील आणि या ऊसतोड मजुराच्या पोराला विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी पूर्ण ताकदीनं उभं राहतील. त्याचबरोबर आपण येण्याच्या अगोदर आमची ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस मोठ्या मनानं मोठ्या दिलानं दीपक भाऊंनी सांगितलं, जे चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे संविधान वाचवा सांगण्यापेक्षा संविधानच्या आडवं येणाऱ्यांना त्या पेनाच्या नीपनं आणि त्याच्या पेनाच्या प्रचारापासरातून पेनाच्या माध्यमातून मतं मिळवून येणारे जे कोण लोक असतील संविधानाला आडवे त्यांना गार करण्यासाठी हा पॅन्थरचा वाघ, हा स्वराज्याचा वाघ येणाऱ्या विधानसभेच्या मैदानात दिसला तर त्याची पूर्ण जबाबदारी आज छत्रपती संभाजीराजांनी स्वीकारलेली आहे, हे आम्ही जाहीर करतो. हा फरक एवढाच सांगायचा आहे. ही लोक म्हणजे आमचे दीपक भाऊ त्यांच्याकडे जागा मागायला गेले आणि आज रोजी त्यांचा अलायन्स स्वीकारल्यानंतर जागा आणि पूर्ण साम दाम दंडभेद आम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. याविषयी आपल्याला काही प्रश्न असतील ते विचारूयात. त्यानंतर लगेचच दलित चळवळीतला आणखीन एक मोठं नाव आपल्यासोबत जोडणार आहे, त्याविषयी आपण बोलूयात. कुठल्या जागा होत्या जयंत पाटलांच्या प्रस्तावासाठी तुम्ही घेऊन गेला होता आणि कशामुळे त्या नाकारल्या गेल्या? त्याच्यामध्ये मेहकर ही एक राखीव मतदारसंघातली जागा होती, केज एक होती, माळशिरस होती, एवढंच नाही उदगीर सुद्धा होती, मूर्तिजापूर होती आणि त्याच्यामध्ये शेवटला एक लाईन अशी होती की 288 जागापैकी ज्या 29 जागा राखीव आहेत त्यातली कोणतीही जागा तुम्ही आम्हाला द्या, पण ती तुमच्या आघाडीतून द्या. परंतु ती सुद्धा देण्याची त्यांनी तसदी त्या ठिकाणी दाखवली नाही. नेमकं काय तुमची चर्चा झाली होती का? त्यांची चर्चा करण्यासाठी आम्ही वारंवार जाण्याचा प्रयत्न केला, भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांना आम्ही 5 जागा लिहून दिल्या. त्यांनी स्वतःहूनच सांगितलं की तुम्ही 2 जागा लिहून द्या. मग आम्ही 2 जागा लिहून दिल्या आणि त्याच्यानंतर मात्र त्या 2 जागेवर 1.5 महिना कसलीही चर्चा केली नाही. थांबा, सोबत फिरा, आम्ही तुमचा सन्मान करू. म्हणजे आमचा जन्म काय फक्त भाषणासाठी झालाय का? आम्ही सत्तेत जाण्यात किंवा विधान भवनात जाण्याच्या संदर्भात भूमिका घेतली की फक्त आम्ही तुमचा सन्मान करू. व त्या सन्मानाची व्याख्या काय? विधान परिषद, महामंडळ हे सुद्धा उघड बोलायला तयार नाही. आणि त्यांची भूमिका या सगळ्या प्रस्थापित नेत्यांची आम्ही जवळून बघितली. पोटातलं पाणी सुद्धा हलवून देत नाहीत. आमचे राजे रात्रीच मला फोनवर बोलले, एका 3 सेकंदामध्ये आमची सगळी जबाबदारी त्यांनी घेतली. म्हणजे आम्ही महाराष्ट्रात लढवय्ये असणारे, इथल्या अनेक घटनांवरती भूमिका मांडणारे, 4 राज्यामध्ये संघटन चालवणारे, आम्ही बायोडाटा घेऊन बसायचं का? समग्र महाराष्ट्राला माहित आहे की आमचा लढा काय आहे. आणि तरी सुद्धा जर त्या प्रक्रियेत आम्हाला घेऊन जात असतील तर हे दुर्दैव आहे. त्याच्यामुळं ते आम्ही नाकारले. आघाडीतले बाकीच्या वरिष्ठ नेत्यांशी तुम्ही काही चर्चा केली? मी याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांना दिल्लीमध्ये भेटलो. त्यांना सुद्धा मी या संदर्भात भूमिका मांडली. त्यांनी सुद्धा बघू बघू म्हणून आजचा दिवस आणला. त्याच्यामुळे मीच नाही तर संभाजी ब्रिगेड असेल किंवा आंबेडकरी संघटना, जवळपास 27 संघटना महाविकास आघाडीसोबत जोडल्या गेल्या होत्या, त्यांना एकही जागा देण्यात आलेली नाही.
कुटुंबातल्या नातेवाईकांना जागा दिल्यात, 24 कारखानदारांना जागा दिल्यात, पण माझ्यासारख्या लढणाऱ्या आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या चेहऱ्याला संधी द्यावी, त्याला उभं करावं असं त्यांना वाटलं नाही. हे खरं असणारं दुर्दैव आहे. सगळ्यांशी वरिष्ठांशी सुद्धा चर्चा केली, पण त्यांचा जो अति आत्मविश्वास आहे तो त्यांना संपवणार आहे. आम्हाला कुणाचीच गरज नाही. ही जी त्यांची भूमिका आहे ही महाविकास आघाडीला संपवणारी भूमिका आहे आणि याचा मोठा फटका म्हणजे ही आम्ही अलायन्स करतो ही एक घोषणा झाली, पण मी माझं संघटन घेऊन आंबेडकरी समूहाचं 50% मतदान घेऊन महाविकास आघाडीच्या बाहेर पडतोय हे सुद्धा या माध्यमातून आज जाहीर करतोय आणि या ठिकाणी आमची भूमिका मांडतो. मी 2 मतदारसंघावरती चर्चा करतोय, मेहकर आणि केज मतदारसंघ. मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. छत्रपती संभाजी राजेंचा सुद्धा त्या आंदोलनाला पाठिंबा आहे. आमची भूमिका सारखी आहे. त्याच्यामुळे मराठवाड्यातला मराठा समूह, दलित समूह, मुस्लिम समूह आमच्या ठामपणे पाठीशी उभा आहे आणि म्हणून आम्ही केजची जी जागा आहे ती लढण्यासंदर्भात खूप सकारात्मक आहोत आणि तरीसुद्धा त्याच्यावरती एक सगळीच चर्चा करून, कारण आम्हाला जिंकायचं आहे. आम्ही इथं सौदेबाजीसाठी बसलेलो नाहीत आणि जिंकण्याच्या दिशेने आम्ही जाण्यासाठी माझी ऑल इंडिया पॅंथर सेना ही संघटना आहे आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हा राजेंचा पक्ष रजिस्टर पक्ष आहे आणि त्यांची भूमिका खूप मला आवडलेली आहे की अपक्षापेक्षा पक्षातून लढलं तर ती एक व्यापक संघटन होतंय आणि त्या भूमिकेच्या सोबत जाऊन खरं तर निशाणी पेनाचा टोक असल्यामुळं आणि बाबासाहेबांनी जी तलवारीने नाही तर त्या ठिकाणी पेनाच्या टोकाने जी क्रांती आणलेली आहे त्याच्यामुळं आम्ही या चिन्हाकडं अतिशय संवेदनशील आणि अस्मितेचं प्रतीक म्हणून बघतोय. वेळ पडली तर आम्ही पेनाचं टोक घेऊन सुद्धा लढायला तयार आहे. अगोदरच्या पक्षांशी बोलणी करत होते, त्यांची भूमिका पुरोगामीच होती, राजेंची आणि त्यांच्या आघाडीची पण भूमिका पुरोगामीच आहे. मग काय फरक दिसतो तुम्हाला यातून? नाही, त्यांची भूमिका पुरोगामी असते तर त्याने असणारं माझ्यासारख्या चेहऱ्याला संधी दिली असते. म्हणजे आंबेडकरी पक्ष संघटनेला एकालाही जागा सोडली नाही तर भूमिका पुरोगामी म्हणायची कशी? आणि अर्धा भाजप त्यांच्याकडे प्रवेश करून बसलाय. त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील असतील, अनेक नेते भाजपाचे येऊन गेलेत. तो पुरोगामी पक्ष राहिलाय असं मला वाटत नाही. तो असणारा भेसळ झालेली अवस्था आहे, विचारधाराच नसलेले पक्ष झालेले आहेत. त्याच्यामुळे आजची स्थिती ही महाविकास आघाडी आणि महायुती हे फक्त सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाणारी एक प्रक्रिया झालेली, विचारधारा राहिलेली नाही. छत्रपती संभाजीराजे हे सत्तेपेक्षा आणि इथल्या आर्थिक धोरणांपेक्षा लोककल्याणाला जास्त महत्त्व देणार आहेत, कारण त्यांना एक वैचारिक वारसा आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा आणि ते हा वारसा एक अतिशय फुले शाहू आंबेडकरांना विचारधारा घेऊन चालवत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी राजेंची जी विचारधारा आहे ही 100% पुरोगामी आहे, बहुजनवादी आहे आणि फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आहे तिकडली जी विचारधारा आहे ती सत्तेचं गणित जुळवण्यासाठी भेसळ प्रक्रिया असं मी जाहीर करतो. धन्यवाद. आणि खरं तर मी दीपक भाऊंना विनंती कराल, आपल्याला आणखीन एक मोठी ताकद मिळत आहे तर आपण एक त्यांना बैठकीची संधी देऊ. आपण 2 खुर्च्या फक्त सरकवून बसूयात आणि महाराष्ट्रामध्ये दलित चळवळ म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते या भाऊ, आपण दलित चळवळ ज्यांनी उभी केली, महाराष्ट्राला एक चांगलं नाव म्हणून ज्यांनी दलितांमधलं पुढे आणलं, नामदेवराव ढसाळ यांनी स्थापन केलेल्या दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम या ठिकाणी आलेले आहेत. यशवंत भाऊंचं आम्ही स्वराज्यामध्ये स्वागत करत आहोत. यशवंत भाऊ आपल्या सोबत अलायन्स होत असतानाच ते आपल्या पक्षाचे पुणे कॅन्टोन्मेंटचे उमेदवार असणार आहेत हे देखील आज आपण जाहीर करतोय. मी छत्रपती संभाजी महाराजांना विनंती करतो, पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी आपण त्यांचा या ठिकाणी प्रवेश स्वीकारूयात. आपण त्यांना शाल, श्रीफळ त्याचबरोबर आपलं उपर्ण देऊन त्यांना एबी फॉर्म देखील आज या ठिकाणी आपण देऊयात. महाराष्ट्रातलं ख्यातनाम नामदेव ढसाळ यांनी स्थापन केलेल्या दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम हे स्वराज्यामध्ये येत आहेत आणि येणाऱ्या विधानसभेला पुणे कॅन्टोन्मेंट जो आहे कॅम्प परिसरातला त्याचे ते उमेदवार असणार आहेत. त्यांचं आम्ही स्वराज्यामध्ये स्वागत करतो.
स्वराज्य पक्षाचा विजय असो. स्वराज्य पक्षाचा विजय असो. पुणे कॅन्टोन्मेंटचा आमचा उमेदवार ठरलेला आहे. कोणाचे ठरायचे राहिलेत काय झाले सगळं राहू द्यात, परंतु नामदेव ढसाळ साहेबांचा आवाज, त्यांच्या कविता, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या समोर पुन्हा नव्याने यावं म्हणून त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, दलित पॅनलचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम यांना आज ए आणि बी फॉर्म आम्ही देणार आहोत. तर महाराजांना विनंती करतो की आपण त्यांना हा फॉर्म सुपूर्द करावा. मी महाराजांना विनंती करतो की यशवंत भाऊंविषयी आपण जी चर्चा झाली, आपण कशा पद्धतीने ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभं राहून याविषयी मत व्यक्त करावं. आजचा दिवस आमच्या परिवर्तन महाशक्तीच्या दृष्टिकोनातून एक आनंदाचा क्षण आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. नामदेव ढसाळ यांनी स्थापन केलेले दलित पॅन्थर या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय यशवंत नडगम हे कॅन्टोन्मेंटमधनं उभारणार आहेत, स्वराज्याच्या माध्यमातून उभारणार आहेत असं आम्ही जाहीर करतो. मगाशीच आपल्या दीपक भाऊ केदारांची आमची सुद्धा चर्चा झाली. शेवटी तुमचा आणि आमचा विचार हा एकच आहे. शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आणि काही वेगळं बोलणं काही गरज नाही आणि म्हणून नॅचरल अलायन्स आपला आहे असं म्हटलं तर काही चुकीच होणार नाही. मी या प्रसंगी एवढंच सांगतो की आपण आमच्याकडनं जी काही ताकद लावायची आहे ती आम्ही पूर्ण लावू आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार विधानभवनमध्ये नेण्यासाठी आपण सर्वजण सज्ज होऊया. आणि परत एकदा परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं मी यशवंत भाऊ नडगमांचं मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. या विषयावर काय प्रश्न आहेत का आपले? धन्यवाद सर्वांना. राजे तुम्ही निवडणूक लढवणार की नाही 2 दिवसात भूमिका जाहीर करून म्हणाल होता, तर काही ठरलंय का? नाही, मी सांगितलं ना कोल्हापुरात तर मी निवडणूक लढवणार नाहीये, कारण का ते लोकसभेसाठी मी तयारी केली होती आणि विधानसभेला वेगळी तयारी करावी लागली. त्या पद्धती माझी झाली नसल्यामुळे तिथं तर मी लढवणार नाहीये. पण नाशिक असेल किंवा मराठवाडा असेल अनेक मतदारसंघातून असा आग्रह आहे की मी तिथं उभा राहावं. पण एकच अडचण आहे, परवा बोलल्याप्रमाणे मी जर कुठला तरी एक मतदारसंघ घेतला तर मी तिथं अडकू शकतो, म्हणून मी द्विधा मनस्थितीत आहे. मला वाटतं आणि एक दिवस मिळावा आणि त्यात मग तो निर्णय घेतला जाईल. शेवटी काय मला जाऊन प्रचार करायची गरज नाही अशी परिस्थिती खानदेश आणि मराठवाड्यात निश्चित आहे आणि म्हणून आग्रह आहे पण थांबू थोडं. खरं तर तुमच्या प्रश्नामध्ये मला एक सबमिशन करावं असं वाटेल. महाराज सर्वस्वी छत्रपती आहेत, पक्षाचे प्रमुख लोकशाही मानणारे नेते आहेत, ते त्यांची भूमिका घेतील. पण नाशिक असेल या भागातून महाराजांवरती दबाव म्हणता येत नाही पण वाढतं प्रेम आहे. येवला असेल अनेक भागांमध्ये महाराजांना तिथे उभं राहावं विनंती केली जाते. एक पक्षाचा सरचिटणीस या नात्यानं महाराजांनी जर तशी अनुकूलता दर्शवली तर येवल्यामध्ये जाऊन असेल, नाशिकमध्ये जाऊन असेल, मराठवाड्यात जाऊन असेल, आम्ही छत्रपतींचं राज्य कसं असतं आणि छत्रपती एका मतदारसंघाचा विकास महाराष्ट्रासमोर कसा ठेवतात हे दाखवण्यासाठी स्वराज्य सरचिटणीस या नात्यानं स्वराज्याच्या टीमसही आम्ही तयार आहोत. फक्त महाराजांनी आदेश द्यावा, आम्ही त्या लढाईला सज्ज आहोत. म्हणजे यांचं रान मोकळं. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.